तुम्ही कधी पूर्ण चंद्राला असं बदलताना पाहिलंय का? तेही अगदी काही तासातच. जर पाहिलं असेल तर याचा अर्थ तुम्ही चंद्रग्रहण पाहिलंय. जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. लोक आश्चर्यचकित होतात की कसं काय चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र अचानक गायब होऊन जातो. जुन्या लोकांचा असा अंधविश्वास होता की जेव्हा एक प्रचंड मोठा चित्ता चंद्राला खाऊन टाकतो तेव्हा चंद्रग्रहण होते. पण खरं तर चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेने झाकला जातो. खरं तर चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. आपल्याला चंद्र दिसतो कारण सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडलेला असतो. सूर्यकिरणांमुळे चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित होतो. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा आपल्याला चंद्राचा पूर्ण भाग प्रकाशित दिसतो. यालाच आपण पौर्णिमा असं म्हणतो. पण कधी कधी पौर्णिमेच्या वेळी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य अशा प्रकारे एका रेषेत येतात की पृथ्वीची छाया चंद्रावरती पडते आणि यामुळेच चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहण पृथ्वीवरील रात्रीच्या वेळी कोठूनही पाहता येते. चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे खग्रास चंद्रग्रहण आणि दुसरं म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची छाया चंद्राला पूर्णपणे झाकते. याचा अर्थ चंद्रावरती सूर्यप्रकाश थेट पोहोचत नाही, पण तरी सुद्धा चंद्र दिसतो. तर ग्रहणाच्या वेळी असं का होतं? तर लक्षात घ्या, सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जाताना त्याच्यातील काही प्रकाश अप्रत्यक्षपणे चंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रकाश बहुतेक वेळा लाल किंवा केशरी रंगाचा असतो आणि त्यामुळेच ग्रहणाच्या वेळी चंद्र लाल किंवा केशरी दिसतो. खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची छाया चंद्राचा फक्त काही भाग झाकते. त्यामुळे काही प्रमाणातच सूर्यप्रकाश थेट चंद्रावरती पोहोचतो. लक्षात घ्या, चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच होते, कारण याच काळात पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग प्रत्येक पौर्णिमेला का चंद्रग्रहण होत नाही? याचं कारण म्हणजे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेपेक्षा काही अंशाने तिरपी आहे. यामुळे चंद्र बऱ्याचदा पृथ्वीच्या छायेच्या थोडासा वर किंवा खाली जातो. जेव्हा पृथ्वीच्या छायेमुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण होते आणि जेव्हा पृथ्वीच्या छायेत पूर्ण चंद्र झाकला जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण घडते. जर तुम्हाला कधी चंद्रग्रहण पाहायला मिळालं तर तुम्ही आपल्या ग्रहाचे म्हणजेच पृथ्वीचे आभार मानायला पाहिजेत. ते यासाठी की तिने चंद्रावरचा सूर्यप्रकाश अडवला आणि आपल्याला हे अवकाशातील एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं.